आता घरामध्ये तुम्हाला लक्ष्मी घरात पाहिजे. पाहिजे ना ताई? पाहिजे ना तुम्हाला पण? सगळ्यांना पाहिजे. पण कुठली पाहिजे म्हटलं तर कोणालाच माहिती नाही. कारण लक्ष्मीचे करोडो लाखो रूप आहेत. ते सगळे रूपांना तुम्ही पूजता. ते घरात येते लक्ष्मी, पण थांबत नाही, टिकत नाही, निघून जाते. कारण आपल्यासारखे पूजणारे भरपूर आहेत. त्यामुळे लक्ष्मी सगळ्या घरात जाते. हिला म्हणतात स्थिर लक्ष्मी. करोडोपैकी ₹1 स्थिर लक्ष्मी. हिला स्थिर का म्हणतात? पहिलं याची क्लॅरिटी बघा कशी आहे. थोडी चिमूटभर रांगोळी टाकायची, व्हिजिटिंग काढणे फक्त असं खेचायचं. हे बघा. याची क्लॅरिटी बघा ताई. एक-एक टिपका बघा किती क्लिअर येतो. एक-एक डॉट, एक-एक चिन्ह किती क्लिअर येतं बघा. हे सगळे 18 चिन्ह आहेत. या 18 चिन्ह लक्ष्मीला एका ठिकाणी जास्त दिवस दाबून ठेवतात, बसवून ठेवतात. त्यामुळे लक्ष्मी इकडे-तिकडे जात नाही. जास्त दिवस आपल्या घरी लक्ष्मी नांदते. आणि तुमचं कर्म जर चांगलं असेल, कर्म म्हणजे काम, जे मेहनत चांगली असेल, तर तुम्हाला वैभव मिळतं. आणि जर तुमची मेहनतीमध्ये कधी ना कधी आपल्या चुका होतात हातातून, त्यामुळे मेहनतीला आपल्याला फळ मिळत नाही लवकर. त्यामुळे ते लांबलं जातं. तर मेहनत पुढे पण चांगली करत जाणार, वैभव मिळतं. वैभव मिळालं, की चांदीचं बनवून पूजेला ठेवा. बघा कसे लिंक लागते. पैशाला पैसे ओढतात ना, तशी लिंक लागते. मग किती पाठी खेचणारे येऊ द्या, फरक पडत नाही. आपल्याला पैसा मिळतच राहतो. तसं हे वैभव लक्ष्मी, स्थिर लक्ष्मी आहे.